तर महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार केंद्रबिंदू किंवा केंद्रस्थानी आहेत। अशातच एका मुलाखतीमध्ये अजित पवारांनी मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना आणखीनच उधाण आलंय। अजितदादांच्या वक्तव्यावरती महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात। मुख्यमंत्री होणं कुणाला आवडणार नाही, अजितदादांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलंय। तर सीएम पदाबाबत इच्छा व्यक्त करणं गैर काय, दादांकडे बहुमत असेल तर सीएम व्हावं असं नाना पटोले म्हणाले। मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही आणि अजितदादा पवारांमध्ये क्षमता आहे मुख्यमंत्री होण्याची। अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे, अनेक वर्ष मंत्री आहे, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आता आपण मुख्यमंत्री व्हायला हवं। जी कोणी राजकारणात असेल किंवा सर्वसाधारण व्यक्तीलाही वाटत असेल की मी राज्याचा मुख्यमंत्री झालो पाहिजे, तर त्याच्यामध्ये गैर काय? आणि राहिला त्याला 145 आकडा लागतं महाराष्ट्रात मुख्यमंत्री व्हायला। ते अगर अजितदादाकडे असतील तर त्यांनी सहजतेने बनावं, त्याला मी बनतो असं म्हणायचं काही कारणच नाही। अजित पवारांबाबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी एक मोठा दावा केलाय। अजित पवार हे बहुमताच्या बाजूने आले तर किंवा 10-20 वर्षांनी त्यांना बहुमत मिळालं तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलंय। ते जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते। तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना राष्ट्रवादीला जास्त जागा मिळूनही अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आलं नाही, त्यामुळे दावा करणं आणि बहुमत असणं वेगळ्या गोष्टी असल्याचं दानवे म्हणाले। 2024ला नाही तर आताही आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंनी दिलेली ही प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पदासाठी दावा आहे आज नाही। ज्या टायमाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले त्या टायमाला काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त सीट मिळाले होते। त्याही टायमाला अजित पवार साहेबाला मुख्यमंत्री होता आलं नाही। राजकारणातल्या या घटना आहे म्हणून मी तुम्हाला घटना सांगितली, या राज्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे। दावा करणं वेगळी गोष्ट आहे, बहुमत असणं वेगळी गोष्ट आहे। जर बहुमताच्या बाजूना ते जर आले किंवा बहुमत कदाचित त्यांना कधीतरी भविष्यात मिळालं 10-20 वर्षांना तर ते होऊ शकतात। माझा काही त्यांना विरोध नाही। चांगले कार्यकर्ते, धडाडीचे कार्यकर्ते आणि ते जे वक्तव्य करतात त्याच्याकडे या राज्याचं सध्या लक्ष लागतं। पुढची बातमी बुलढाण्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची चुरस वाढली आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या जाहिरातीवरून चर्चांना उधाण आलंय। शहरामध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवरती ठाकरे गटाला स्थान देण्यात आलं नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते। शहरामध्ये लावण्यात आलेल्या जाहिरातीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीचा समावेश आहे। आता आगामी निवडणुकांमध्ये भाजपमध्ये सुजय विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यामध्ये वाद रंगल्याची चर्चा आहे। भाजपचे आमदार राम शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपणही इच्छुक असल्याचं म्हटलं होतं। त्यानंतर सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यात सुप्त वाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती। याबाबत सुजय विखे यांना विचारलं असता मला कोणी व्यक्ती खासदार असेल हे तितकं महत्त्वाचं नाही, मात्र नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असतील हे महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले। आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या नात्यानं आमच्यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही। आम्ही 2024ला फक्त नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते आम्ही करणार। मी कुठल्या पदावर असायला पाहिजे अशी माझी काही अपेक्षा नाही असं खासदार विखे पाटील म्हणाले। सुजय विखे किंबहुना कोणी पण व्यक्ती खासदार असणं तितकं महत्त्वाचं नाही जितकं नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याचं। आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या नात्याने आमच्यामध्ये व्यक्तिशः मी हे मानतो की कुठलीही स्पर्धा आम्ही त्या स्पर्धेच्या लीगमध्ये नाही आहे। आमचं स्वप्न ध्येय 2024ला नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते आम्ही व्यक्तिशः मी देखील करणार आणि करत राहणार। त्यामध्ये मी कुठल्या पदावर असलंच पाहिजे असे माझी काही अपेक्षा नाही।
जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीवरून मुंडे बहीण भावातील राजकारण तापलंय. शिक्षण संस्थेतली चोरी लपवण्यासाठी पॅनल उभं केल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. मागच्या लोकांनी कोणाच्या खात्यावर किती पैसे टाकले त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असं देखील ते म्हणाले. धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ विकास पॅनलच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांना कडवं आव्हान दिलंय आणि प्रचाराचा नारळ फोडत धनंजय मुंडे यांनी घणाघाती टीका केली. पुढचं पॅनल फक्त शिक्षण संस्थेतली चोरी लपवण्यासाठी उभं आहे असं धनंजय मुंडे म्हणाले. समोरचा पॅनल जो उभा राहिला का उभा राहिला? फक्त त्यांची चोरी लपवण्यासाठी, फक्त चोरी लपवण्यासाठी, दुसरं काय कारण. आणि कदाचित एक उमेदवार जर विरोध मिळाला नसता तर आपण चर्चा केली नसता तर बऱ्याच जणांचा कार्यक्रमच उरकला असता. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवरती 900 खाटांचं मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारलं जाणार आहे. या रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होतोय. ठाणे जिल्ह्यातील शहरी तसंच ग्रामीण भागातून दररोज शेकडो रुग्ण ठाण्यातल्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी येत असतात आणि या रुग्णालयाच्या इमारती जुन्या झाल्या होत्या. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवरती आला होता आणि या सर्व बाबी लक्षात घेऊन या रुग्णालयाच्या जागेवर सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारलं जाणार आहे. चंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्यानं नागरिकांची चांगलीच धांदल उडवली. शहराच्या काही भागात झाडं उन्मळून पडली तर गायत्रीनगर भागामध्ये एका खुल्या प्लॉटवरती 20 वर्ष आधी उभारलेला मोबाईल टॉवर शेजारच्या इमारतीवरती पडल्यानं या इमारतीची मोठी हानी झाली आहे. आज अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. त्यानिमित्तानं मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फळांचा राजा हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे तर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंब्यांची आरास करण्यात आलेली आहे. ही दोन दृश्य मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्यात फळांचा राजा हापूस आंब्याची सजावट तर दुसरीकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे या ठिकाणी सुद्धा आंब्यांचा महानैवेद्य गणपतीच्या चरणी अर्पण करण्यात आलाय. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ही अशी आंब्यांची सजावट केली जाते आणि त्यासोबत मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा आज हापूस आंब्याची सजावट अक्षय तृतीयेच्या निमित्तानं. तर आजच्या मंगलदिनी दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आलाय. लाडक्या बाप्पाच्या भोवती आंब्यांची आरास आहे. प्रवेशद्वारापासून अगदी गाभाऱ्यापर्यंत रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट आहे आणि त्यामुळे आज दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. अक्षय तृतीय आजच्या दिवसापासूनच खरं तर महाराष्ट्रीयन माणसं आंबे खायला सुरुवात करतात किंवा आंबे त्यांच्या आवाक्यात येतात. म्हणूनच हेच निमित्त साधून आज आपण बाप्पाला दगडूशेठच्या बाप्पाला पाहू शकतो की तब्बल 11,000 आंब्यांचं महानैवेद्य दाखवण्यात आलेलं आहे आणि हे आंबे फक्त महानैवेद्य दाखवून चालणार नाही तर नंतर ते ससूनमध्ये गोरगरिबांना मोफत वाटले जाणार आहेत. आपल्यासोबत ट्रस्टी सुरवंशी सर आहेत. मला सांगा काय संकल्पना. आज अक्षय तृतीया आहे आणि प्रतिवर्षी अक्षय तृतीयेला आपण गणपती बाप्पांना 11,000 आंब्यांचा महानैवेद्य पुण्यातले सुप्रसिद्ध आंब्याचे व्यापारी मंदार देसाई यांच्या वतीने समस्त भक्तांच्या वतीने हा बाप्पांच्या चरणी अर्पण करतो. याच्या मागची भूमिका हीच आहे. हा फळांचा राजा आहे आणि आपल्या शेतकऱ्याला कृषी परंपरेला हे धरून हा आपल्या पूर्वजांनी केलेला आहे की आंबा हा अक्षय तृतीयेपासून खाण्याची पद्धत आहे. त्या दृष्टिकोनातनं बाप्पांना प्रथम महानैवेद्य दाखवून मग तो आपण खायला सुरुवात करतो आणि उद्या हा आंबा प्रसाद म्हणून ससून रुग्णातील रुग्णांना, त्यानंतर अंध अपंग शाळातील विद्यार्थ्यांना, त्यानंतर अनाथ मुलांना आणि गणेश भक्तांना हा उद्या या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. फक्त आंब्याची आरास नाही तर बाहेर अख्ख्या मंदिराला आंब्याची आरास आहे. ते कसं आहे?
ही संपूर्ण आरास केली. त्याच्या मागे आणखीन एक उद्दिष्ट आहे की आज अक्षय तृतीयेला गाणपत्य संप्रदायानुसार गणपती बाप्पांचा देवी शारदेबरोबर विवाह सोहळा हा असतो आणि आज या ठिकाणी 11:15 वाजता तो संपन्न होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आंब्याची आणि फुलांची सजावट ही मंदिराला करण्यात आलेली आहे. हा अक्षय तृतीयेचा 3:30 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे. त्या दिवशी सोनंही घेतील आणि बाप्पाचं दर्शनही करतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर आज अक्षय तृतीयेच्या निमित्तानं पंढरपुरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे. अक्षय तृतीया 3:30 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असल्यामुळे विठुरायाच्या पंढरीत भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे दाखल झालेत. पहाटेपासूनच भाविकांची मंदिरात रांग लागली आहे दर्शनासाठी अक्षय तृतीयेच्या निमित्तानं. नंदुरबारमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एक मोठा अवजड दगड खांद्यावरती उचलून शक्ती प्रदर्शन करण्याची एक अनोखी परंपरा आज देखील जपली जाते. माळीवाड्यात ही परंपरा आजही आहे. तर तालमीमध्ये घडलेल्या तरुणांनी यामध्ये सहभाग घेतलाय. गोलाकार आणि वजनानं जड असलेला हा दगड उचलण्यासाठी खास कसब लागतं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या श्री भार्गवराम परशुराम मंदिरामध्ये आज अक्षय तृतीया तसंच भगवान परशुराम जन्मोत्सव उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. अक्षय तृतीया तसंच परशुराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रम आजपासून पुढचे 3 दिवस आयोजित करण्यात आले. त्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम, परशुराम याग, कीर्तन तसंच गायन अशा विविध कार्यक्रमांची गेल्या शेकडो वर्षापूर्वीपासूनची ही परंपरा अजूनही जोपासली जाते. शिर्डीच्या साई मंदिरामध्ये आता हार, फुलं आणि प्रसादावरची जी बंदी आहे ती आता हटवली जाणार आहे. हार, फुलांवरची बंदी हटवण्यासाठी साई संस्थाननं सहमती दर्शवली आहे. कोरोनामुळे 2 वर्षांपूर्वी मंदिरात हार, फुलं घेऊन जाण्यावरती बंदी घालण्यात आली होती. तर खासगी दुकानदारांकडून हार, फुलं, प्रसाद विक्रीतून भाविकांची लूट होत असल्याचा आरोप वारंवार करण्यात येत होता. त्यामुळे आता साई संस्थांमार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री केली जाणार आहे. मात्र जी बंदी घालण्यात आलेली होती हार, फुलं आणि प्रसादावरती ती मात्र आता उठवली जाणार असं कळतंय. कोरोनामुळे देखील हार, फुलांवरती बंदी घालण्यात आलेली होती आणि आता मात्र साईबाबा मंदिरातील हार, फुलांवरची बंदी हटवली जाणार आहे. संपूर्ण देशभरात आज रमजान ईद उत्साहात साजरी केली जाते आणि ईद निमित्तानं एकत्रित येत मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या ईदगाहवरती नमाज अदा करण्यात आली. नागपुरात देखील सामूहिक नमाज पठण करून एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत मुस्लिम बांधवांनी एकमेकांना. तर मालेगाव आणि जळगावसह भुसावळमध्ये सुद्धा अगदी उत्साहाचं वातावरण आहे. बुलढाणा आणि परभणीमध्ये मिठाई वाटत एकमेकांना शुभेच्छा देत ईद साजरी केली जाते. रमजान ईद निमित्तानं छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नमाज अदा केली. छावणी परिसरातल्या ईदगाह मैदानावरती नमाज अदा करत त्यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान आईच्या आठवणीत जलील भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. हर इंसान के लिए ईद एक खुशियों का त्यौहार होता है और मेरे लिए मेरी ईद मतलब मेरी माँ की कमी मुझे महसूस होती है जो पिछले साल इंतकाल कर गई है, दुनिया से रुखसत हो गई है. आप बचपन से जब ईद मनाते हैं अपने माँ बाप के साथ मनाते हैं और अचानक अगर आपकी माँ इस दुनिया से चले जाती है तो वो ईद जो है वो कैसी होती होंगी आप खुद समझ सकते हैं. आता देशभरात ईदचा उत्साह पाहायला मिळतोय. रमजान ईद हा मुस्लिम बांधवांमध्ये सर्वात पवित्र महिना रमजान मानला जातो आणि या निमित्तानं देशात ठिकठिकाणी नमाज पठण करण्यात आलं ईद निमित्तानं. तर दिल्लीतल्या जामा मशिदीत मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत नमाज पठण केलं. तर कोलकाता, पाटणा आणि चेन्नई यासोबतच विविध ठिकाणी नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पुढची बातमी आहे चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये कोलारा बफर झोनमध्ये एक बिबट्या आणि एक अस्वल
एकमेकांच्या समोर येऊन उभे ठाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आता बिबट्याला पाहून जंगलातील इतर प्राणी घाबरतात, मात्र या अस्वलानं बिबट्याला चक्क हूल देत स्वतःची सुटका केली आहे. हे दृश्य पर्यटकांनी आपल्या कॅमेरामध्ये चित्रित केलंय. आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये. आता इथेच थांबण्याची. नमस्कार.